काय आलं? मी बोलले तिच्याशी. शी इज ओके. थोडी घाबरली होती इतकंच. घाबरली होती? मला घाबरायचं काय? अरे असं नाही, उगाच कोणाचे तरी गैरसमज होऊ नयेत म्हणून घाबरली होती. काय ग, तू नाही ना घाबरलीस? मी का तुला घाबरू? ताराबाईंना पानं घ्यायला सांगते थांब. एक मिनिट थांब. आता काय म्हणालीस तू? हं? आता काय बोललीस तू? काय? तू मला घाबरत नाहीस. हा? काय ग? नाही. काय घाबरत नाही. पण तू आपल्या बाळाला घाबरवू नकोस. मला अजूनही आठवतंय, मिहीर लहान असताना इतका घाबरवायचाच ना त्याला. बाप रे. शी. जाम मजा येते मला. मजा काय? पण मिहीर इथे आला की किती मजा येते ना. खरंच मस्त वाटतं. पण प्लीज मिहीरचे अतिलाड करू नकोस, मीराला त्रास होईल नंतर. अरे 2 दिवस राहणार आहे तो आपल्याकडे. मी नाही करणार तर कोण करणार आहे लाड? मीरा नंतर बघून घे. अच्छा, समजा आपल्या बाळाचे जर कोणी असे लाड केले आणि नंतर जर तुला त्रास झाला तर मग मात्र बोलू नकोस. असा प्रश्नच येणार नाही, कारण मी आपल्या मुलीला कुठेही पाठवणार नाहीये. अच्छा, एक मिनिट. मुलीला? मुलीला? हो. मुलाला मुलगा होणार आहे, त्या मस्त मस्तीखोर माझ्यासारखा. हो, नको, अजिबात नको. त्याच्यापेक्षा मुलगीच चांगली, बिचारी साधी सरळ असेल. अरे माझ्यासारखी. हो, तू साधी. अहो अहो जेवणात लक्ष नाहीये तुमचं. अश्विनीची काळजी वाटते का? नाही ग. बरं वाटत नाहीये का? नाही ग. ते माझं सिलेक्शन नाही झालं ग अंजू. कशात? शाळेमध्ये कसलं सिलेक्शन होतं का? नाही ग, ते एका प्रायव्हेट स्कूलमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. वाटलं होतं सिलेक्शन होईल आणि मगच तुम्हा दोघींना एकदम सांगू, म्हणजे सरप्राईज जरा. पण ते नाहीच. पण तुम्ही कधी गेला होता इंटरव्ह्यूला? अगं तूच नाही का मागे एकदा म्हणाली होतीस, तेव्हा काही ते फारसं गांभीर्याने डोक्यात नव्हतं. पण आता ही आशू, कालची पोरगी, ती सुद्धा 4 पैसे जास्त मिळवण्यासाठी किती कष्ट करते. दूरच्या गावात जाऊन एकटी राहतेय. मग मी म्हटलं, मी जरा माझ्या कुटुंबासाठी जास्त हातपाय हलवले तर काय बिघडलं. जरा जाण्या येण्याच्या दृष्टीने लांब होती शाळा, पण पगार छान होता, फॅसिलिटीज होत्या आणखी काही. पण ते नाही झालं सिलेक्शन. अहो तुम्ही सिलेक्ट नाही झालात म्हणजे सगळं संपलं का? दुसऱ्या शाळा आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत, आपण तिथे प्रयत्न करून बघायचे. आणि पहिल्या वेळेला सिलेक्शन नाही झालं तुमचं म्हणजे तुमची लायकी नाही असं का समजताय तुम्ही? तुमचं ज्ञान, तुमची हुशारी, तुमची शिकवण्याची हातोटी, या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकतं का? नाही ना? मग आपण प्रयत्न करत राहायचे. तुम्हीच म्हणता ना, जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं म्हणता ना. विसरलात? एक सांगू का बाबा? रागवणार नाही ना? सांग. पुढच्या वेळेला जेव्हा जाल ना इंटरव्ह्यूला, तेव्हा मस्तपैकी शर्ट वगैरे इन करून जा, कॉन्फिडेंटली जा. नक्की सिलेक्ट कर. आणि त्यांचे पैसे असतील महत्वाचे,
पण त्याच्याही पेक्षा तुमचं ज्ञान जास्त महत्वाचं. आता मुलीकडनं शिका कसं इंटरव्ह्यूला जायचं ते. चालेल चालेल. गुरु शिष्यात पराजय. अभिमान असतो गुरुला अशा पराजयाचा. चालेल हा बा चालेल. पुढल्या वेळी तू म्हणतेस ना तसाच जाईन मी इंटरव्ह्यूला. म्हणजे काय ते तुमच्या भाषेत टकाटक वगैरे तयार होऊन जाईल. काय अंजू चालेल ना? तुमच्या मुलीला विचारा, तिला चालणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. भाजी घेती नाही तर शेवटी बाजूला पूर्ण जेव. एवढी नकोय मला, थोडी घे. थोडीच वाढली ती. आणि टाकायचं नाहीये काही पानात सांगा संपवायचं. अगोदर तिला. बाबा आवडत नाही त्या भाज्या पण. सगळ्या खायच्या असतात, आवडत नाही. अरे मिहीर, नको ब्रुनोशी जास्त मस्ती करूस. अरे ताराबाई जरा खाली जाव पटकन. मिहीर, अरे ऐक ना. नमिता, नमिता, काय झालं आत्या? शरणागती पत्करली ना? आता मिहीरच्या हट्टासमोर कुठे कोणाचं काही चालतंय? अगं लहान मुलांच्या हट्टासमोर कधी कोणाचंच काही चालत नाही. कळलं ना तुला? म्हणजे आता बघ ना, तुझ्या हट्टापुढे सगळ्यांनी शरणागती पत्करली की नाही? म्हणजे मी मिहीर सारखे हट्ट करते असं म्हणायचंय तुम्हाला? काय नमिता, तुझे हट्ट ना जगा वेगळे आणि चांगलीच किंमत वसूल करणारे आहेत हो. ते सोड, पण एक मात्र मान्य करायला हवं. तुझ्या हट्टामुळे या घरात एक छानसं बाळ येणार आहे. पाठोपाठ बाळाबरोबर आनंद आणि उल्हास येणार आहे. घर कसं अगदी भरल्यासारखं वाटणार आहे खूप दिवसांनी. ए आशू. रोहन. हाय अशू, कशी आहेस? रोहन, मी बरी आहे. अरे तू कसा आहेस? आपण किती दिवसांनी बोलतोय. हो, म्हणूनच मी घेतला ना पटकन फोन. तुला गुड न्यूज द्यायची होती आणि बघ तुझाच फोन आला. गुड न्यूज? वी आर गेटिंग मॅरिड. किटीने लग्नाला हो म्हटलंय. काय? खरंच? रोहन, किती चांगली बातमी दिलीस रे. कॉंग्रॅच्युलेशन्स. दे ना किटीला. एक मिनिट. हा बोल गश. किट्या, किती बरं वाटलं ऐकून. इट्स ओके, त्यात काय एवढं. लग्न तर ठरलेलंच होतं. मॅडम, पण ते तुमचं लग्न आहे ना. खूप बरं वाटलं ऐकून. ओके, एनिवेज तू कशासाठी फोन केला होतास? किटी, अगं त्या होळकरांचा फोन आला होता परत. काय? हो, आणि ते भलतंच काहीतरी बोलत होते. म्हणजे तुमचे खूप श्रीमंत मित्रमैत्रिणी आहेत. कधीतरी ओळख करून द्या. मला काहीच कळलं नाही. आता केस क्लोज झाली आहे तरी 50 फोन त्याचे चालूच आहेत ना. घेट्या पण घालतोय. आशू, जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ. काय फार एंटरटेन करू नकोस त्याला आणि फार उत्तरं पण देऊ नकोस. पेक्षा एक काम करतेस का, सरळ त्या शुभंकर प्रधानला सांगून टाक ना यार. मारे आयटीत बोलत होता ना आधी, त्याला म्हणावं बंदोबस्त करा. आणि हो, प्लीज वगैरे म्हणायची काही गरज नाहीये. बंदोबस्त करा असं ठणकावून सांग. फायनली त्यांच्यामुळे या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स झाल्या. आणि त्यांना सांग दादा वहिनींना त्रास होता कामा नये. च्या आईला फोन रिसीव्ह केला असता तर काय एवढं बिघडणार होतं देव जाणे. एवढे राडेच झाले नसते ना. हो. और क्या? काय नाही. चल, टेक केअर. बाय. बाय. हिचं लग्न ठरलंय आणि हिच्या आवाजात काहीच आनंद वाटत नाही. फोन घे ग.
हॅलो ओ मिस मालविका. समीर काका, किती दिवसांनी बोलतोय रे आपण. येस, कशी आहेस तू? मी मस्त. तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बाबा आहेत का तिथे? बाबा, अरे बाबा जेवतायत. ओके ओके ओके, ठीक आहे. मी नंतर बोलतो त्यांच्याशी. काय कसा चालला अभ्यास? म्हणजे अभ्यास करतेस ना का नुसता टाइमपास? काका, मालविका, आता मुलं येत असतील ना तुझ्याशी बोलायला स्वतःहून? एक लक्षात ठेव, मुलं येऊन हाय म्हणली की लगेच त्यांना बाय म्हणायचं, कळलं? बरं. आत्याबाई चालल्यात ना बँगलोरला? हो, मी रागवले हं तिच्यावर. मालविका रागवले म्हणल्यावर आशू तिचं मन तोडून नक्कीच जाणार नाही. सिरियसली. बरं, दे जरा आशूला दे. अरे आशा ते किटी आत्याकडे गेली आहे. किटीकडे? एवढ्या रात्री? अरे हो, येईल, इतक्यात येईल आता. बरं ठीक आहे, मी करतो तिला सेलवर फोन करतो. बरं, ठेवते. एवढ्या रात्री आशू किटीकडे का गेली असेल? मालविका, काय कुठे काय बोलाय कळत नाही तुला? एवढं काय होतं समीर काकाला कळलं तर? काय होतंय काय? समीर आणि अश्विनी यांच्या कर्जामुळे घरामध्ये काय रामायण घडलं होतं ठाऊक आहे ना तुला? आपली लाज राहण्यासाठी आणि सगळ्यांच्या भल्यासाठी खोटं बोलतोय आपण. नाही म्हणजे मी खोटं बोलण्याचं समर्थन करते असा अर्थ होत नाही त्यातनं. खोटंच ते कधी ना कधी बाहेर येणारच. हे आत्ता आलं तसं. काय व्हायचं ना ते एकदा होऊन जाऊ दे. कटकट तरी जाईल. कंटाळा आलाय आता सगळ्या गोष्टींचा. जा दप्तर भर, जा. उद्या सकाळी घाई घाई करशील. जा, उभी नको राहू, जा. आता तुम्ही काय बघताय? अज्जू, तुझ्यासारखी खमकी बायको मला मिळाली ना म्हणून ठीक आहे, नाही तर कठीण होतं सगळं. माझा संसार आणि माझा मान दोन्ही सांभाळताना तुझी काय तारेवरची कसरत होतीये ना ती पाहतोय मी. खरंच खूप आधार वाटतो मला तुझा. वाळले हात, उठा. नाही नाही, आता मी तर नाही सांगितलं ना, मी असं नाही करायचं. काय पण हो नाही काय? ह्याला टीव्ही बघत बघत जेवायचं. मी सांगितलं अजिबात नाही. पहिल्यांदा जेवायचं, मग टीव्ही बघायचा. नेहमी मी एकदा घरी असतो तेव्हा मी टीव्ही बघतच जेवतो. आता इथे आपण सगळेजण आहोत की नाही, त्यामुळे सगळ्यांबरोबर जेवायचं आणि मग हवा तेवढा वेळ कार्टून बघत बस. हा? नाही 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 नाही. कोण आहे रे तिकडे? कोण हट्ट करतय? चांगले फटके लावायला पाहिजेत. ह शुभंकर, तुला हवाय का फटका? नको नको. मला माहिती आहे आत्याजी, तू मला बोलतेस हो ना? अरे नाही बेटा, आजी मलाच म्हणतीये. काय ना, मी लहानपणी खूप हट्ट करायचो ना, म्हणून मला सांगते ती. चला चला तर पटकन जेवूया, नाहीतर मग ना अजून ओरडेल ती. आता आपण पालकाची भाजी आणि पुरी खाऊया. हा? मामी, मला पावभाजी पाहिजे. पावभाजी?
पावभाजी नाही केली आहे, मी पालकाची भाजी केली आहे, बटाट्याची भाजी, पुरी, शिरा सगळं तुझ्यासाठी केलंय. आज आपण पालकाची भाजी खाऊया, उद्या पावभाजी. हा नाही आत्ता. मिहिर, नसते लाड नकोत हं? पालकची भाजी खायची आहे तुला. आणि हे बघ, जेवण म्हणजे जेवण. काय सांगते, हे असलं सटरपटर खाल्ल्यानं पोट बिघडतं, कळलं? मिहिर, प्रॉमिस कल हम सब पाव भाजी खाने के लिए जाएंगे. नाही आत्ता 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 आत्ता. मिहिर, हे बघ मी पॉपॉय द सेलर मॅन कोणाला आवडतो? पॉपॉय द सेलर मॅन कसा करतो तो? पॉ पॉ आवडतो? आणि कोण कोण आवडतं? डोरेमॉन, सिंचन, किटरेत्सू आणि टॉम अँड जेरी. मग आपण उद्या पावभाजी बरोबर जेरी सारखं चीज आणि बटर खाऊया, चालेल? चालेल. मग आज काय खायचं बरं? आज आपण पॉपॉय सारखा पालक खाऊया, चालेल? आणि पालक खाऊन स्ट्रॉंग बनूया, चालेल? हाय रोहन. अरे आत्ताच मी जस्ट आशूला फोन लावायला फोन घेतला आणि तेवढ्यात तुझा फोन आला. ठेवू का मग? नाही नाही, बोल बोल, तिच्याशी नंतर बोलेन मी. बोल. समीर, एक गुड न्यूज देण्यासाठी फोन केला होता. गुड न्यूज? काय रे? मी आणि किटी लग्न करतोय. वा, मस्त. अरे क्या बात आहे. कॉंग्रॅट्स. थँक्स. थांब, किटीला देतो. हाय. किती कॉंग्रॅट्स यार. चला आता तुमच्या पाठोपाठ मी आणि आशू लगेच लग्न करणार. म्हणजे मी आलो की लगेच. हो हो. आशूला दे ना जरा. काय? आशूला? आशूला? अरे एवढ्या रात्री इथे कशी असेल समीर? ती घरी गेली असणार ना.